श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 6 जून 2025 वार शुक्रवार या दिवशी आहे निर्जला एकादशी. एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. दर महिन्यात 2 वेळा एकादशी येत असतात. अशा वर्षभरातून 24 एकादशी येतात, परंतु निर्जला एकादशीचं महत्त्व खूप जास्त असं आहे. या निर्जला एकादशीचं व्रत केलं तर संपूर्ण 24 एकादशींचं पुण्य जे आहे ते प्राप्त होतं असं म्हटलं जातं. तर या दिवशी एक दिवा आवर्जून लावायचा आहे, जेणेकरून तुमच्या कुटुंबाची तुमची प्रगती होणार आहे. त्याचबरोबर काही शनी दोष असेल किंवा पितृदोष असेल तो देखील याने दूर होणार आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. बघा काय करायचं आहे. तांब्याभर पाण्यात थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे पाणी पिंपळाला प्रदक्षिणा घालून हे पाणी जे आहे ते टाकायचं आहे. पिंपळाला 11 प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहे. आणि यानंतर एक दिवा जो आहे तो लावायचा आहे. हा कणकेचा दिवा. बघा त्या कणकेमध्ये मीठ न घालता त्याच्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि कणकेचा एक चौमुखा दिवा तयार करून घ्यायचा आहे. हा तयार करताना बघा मिठाचा वापर करायचा नाही, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. हा दिवा तयार करता येत नसेल तर तुम्ही अगदी पंती किंवा निरंजन घ्या. त्यामध्ये 4 वाती घालायच्या आहेत आणि त्यामध्ये तिळाचं तेल टाकून हा दिवा पिंपळाच्या पिंपळ वृक्षाच्या झाडाजवळ मुळाजवळ तुम्हाला बघा हा प्रज्वलित करायचा आहे. पण त्याआधी थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या टाकून त्याला एक आसन द्यायचं आहे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. तिळाचं तेल जर तुमच्याकडं नसेल तर जे कुठलं तेल असेल ते तुम्ही त्यात टाकलं तरी चालेल आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि हा दिवा प्रज्वलित करा. यामुळे माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू प्रसन्न होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या पितरांचा आशीर्वाद देखील मिळणार आहे. कारण पिंपळाच्या झाडावर पितरांची छाया असते, त्यामुळे पितर जे आहे ते प्रसन्न होणार आहेत व त्यानंतर एक वस्तू अर्पण करायची आहे आणि ती वस्तू म्हणजे थोडे काळे उडीद किंवा काळे तीळ देखील अर्पण करायचे आहेत. याने शनिदोष कमी होणार आहे. शनीचा जो काही त्रास आहे तो कमी होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही पिंपळाजवळ रोज देखील असा दिवा लावू शकत असाल तर नक्कीच लावा. तुमच्या जवळपास जर पिंपळ वृक्ष असेल तर अगदी रोज असा दिवा लावला तर अतिशय उत्तम. किंवा दर एकादशीला हा उपाय तुम्ही करू शकता. याने माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या पितरांचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो. शनिदोष ही कमी होतो. शनिदोष नसेल व सगळं काही अगदी सुरळीत चालू असेल, सगळं काही ठीक चालू असलं तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता आणि माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांचा आशीर्वाद हा अखंड राहणार आहे. अगदी उपाय साधा आणि सोपा आहे. नक्की करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.